फक्त तोंड कापून घेऊ. असं होय. काय करतो बाळा तू? मुलांच्या दाढ्या करतोय सर. का बरं? दाढी वाढली होती ना, त्याच्यामुळे दाढ्या करतोय सर. हो ना, चालेल. मग तू दाढी करतो ना, तर मग दाढीच्या दुकानात किती रुपये घेतात? एका दाढीचे दुकानामध्ये 50 रुपये घेतात सर. बरं, ठीक आहे. आणि मग इथे तू आपल्या ह्या सगळ्या मुलांची दाढी करतो बरोबर? हा. दर रविवारी करतो ना? हा, दर रविवारी करतो सर. हा बरं, ठीक आहे. मग आजपासून तुला मी एका मुलाच्या दाढी मागे 10 रुपये देईल, चालेल का? त्याचं कारण असं आहे, साहित्य आपलं आहे की नाही, आणि तू इथे काम करतो, मग तरी पण तुला आपण ही एक संधी देतोय जेणेकरून तू स्वावलंबी बनू शकशील. तर थांब जरा, त्याचा हात काढ जरा. देवेंद्र, बघू तुझ्या हातात किती पैसे आहेत? 10 रुपये. थांब, त्याला बोलतो. देवेंद्र, किती आहेत? 10-20 रुपये. बरं, 10 रुपये आहेत. मग आता दादा काय करतोय तुझी? काय केलं तुला? काय केली? दाढी ना. मग दाढी करता आपलं फुकट करायचं का? आपलं काम आहे का नाही दाढी करणं. दाढी कोणी ज्याची दाढी त्यानेच करायची असते. पण दादा दाढी करतो, तर मग दाढी झाल्यावर तू किती पैसे देणार त्याला? बरं, ठीक आहे, चालेल. तर थांब, झाली का दाढी? दाखव. नाही झाली सर, अजून पूर्ण ना. बरं, झाल्यावर मला बोलवा, तोपर्यंत मी दुसरं काम करतो. झालं की मला बोलवा. काय करतोय गौतम? दाढी करतो सर तुमची. बरं, चालेल. किती जणांची झाली आता? 2 जणांची झालेले आहेत सर. बरं, अजून बाकी मुलांची पण करून घ्या. चालेल. पुढे सर. आवडते ना तुला काम करायला? तर अशा पद्धतीने क्रीम लावून झालेली आहे, आणि आता आमचा हा विद्यार्थी त्याची दाढी बनवतोय. गौतम, आवडते का तुला हे काम करायला? आवडतंय ना. आणि हे काम मी तुला सांगितले का तूच करतोय? माझं मीच करतोय. आवडतं ना तुला? चालेल. सगळ्यांनी एकमेकाची अशी कामं करायची आणि स्वावलंबी जीवन जगायचं. नमस्कार. आज रविवार. खरं तर रविवार म्हणजे सुट्टीचा दिवस. आपण देखील प्रत्येकजण आपल्या घरामध्ये जे आपण ऑफिसला कामाला जातात, आणि रविवारचा दिवस हा आपली वैयक्तिक कामं करण्याचा दिवस असतो बऱ्याच लोकांच्या बाबतीत. तर आमच्या नंदनवनमध्ये देखील आम्ही असंच करत असतो. तर तुम्हाला मी आज छान दाखवते की बऱ्याचदा बरेच लोक विचारतात की नंदनवनमधली मुले काय कामं करतात किंवा कोण काय करतं. तर हे पहा, इथे तू काय करतो रे? भांडी घासतोय. झाली का भांडी घासून? आणि काय करतो आता? भांडी धुवून ठेवतो ना. बरं, तुला दाढी करायची का नाही? तर हे पहा, इथे देखील आमचं काम सुरू आहे. बऱ्याच लोकांना असं वाटू शकतं की सेट केलेलं आहे, परंतु तसं नाही आहे. आज रविवारी जेव्हा मी माझी आतमध्ये काम करत होतो आणि बघितलं की बाहेर काय सुरू आहे, तर मी पाहिलं की इथे आमचा एक विद्यार्थी दुसऱ्या विद्यार्थ्याची दाढी करतोय, एक जण भांडी घासतोय, मी आतमध्ये साफसफाई करत होतो. खरं तर कुठल्याही सामाजिक संस्थेमध्ये काम करत असताना तिथे अनेक कार्यकर्ते असतात, परंतु आपल्या नंदनवनामध्ये खरं तर बौद्धिक अक्षम म्हणजेच मतिमंद मुलांच्या बाबतीत या दिव्यांग मुलांच्या बाबतीत काम करण्यासाठी खूप कमी लोक येत असतात. अर्थातच अगदीच करत नाही असं नाही, बरेच लोक या क्षेत्रामध्ये अगदी आपुलकीने प्रामाणिकपणे आणि स्वतःचं एक कर्म म्हणून किंवा एक सेवा म्हणून कामं करत असतात. तर आम्ही देखील इथे आमच्या ह्या नंदनवनामध्ये खरं तर आपण आपल्या मुलांना स्वावलंबी बनवण्याचा प्रयत्न करत असतो. सगळी आपली मुलं ही 18 वर्षाच्या पुढची आहेत, आणि त्यामुळं ते जो आपापली कामं करत असतो. आमच्याकडे मी मागे बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की आमच्याकडे बडी सिस्टीम असते. म्हणजे जसं की पूर्वी 12 बलुतेदार पद्धत होती. म्हणजे खरं तर तुझ्याकडे जे आहे ते जास्तीच आहे ते तू दुसऱ्याला द्यायचं, आणि थांब त्याचे पैसे देऊ टाक ना. आपलं काय ठरलं ना? दिले दाखव कुठे. हे काय दिले? तूच घेतले ना? नाही, त्यांनीच दिले. चालेल. आणि तू नाही घ्यायचे, तू त्याच्याकडनं मागून घ्यायच्या. दिले का तू? किती दिले? किती दिले? मोठ्याने सांग ना, किती दिले? 10 रुपये. थांब आता गौतम, तू गप्प बस. कशाचे दिले? त्याने काय केलं तुझं काम? दाढी केली. मोठ्याने सांग. तर मित्र, हे अशा पद्धतीने आपल्याकडे इथे कामं सुरू असतात. बऱ्याचदा बरीच लोक आपल्याबद्दल अपप्रचार करतात की
इथे मुलांकडनं कामं करून घेतली जातात. अगदी बरोबर आहे, आपल्याकडे इथे मुलांकडनं मुलांची कामं मुलांकडूनच करून घेतली जातात. ज्याचं कारण असं आहे की इथे आपल्याकडे कार्यकर्ता वर्ग कमी आहे किंवा संस्थेची तेवढी आर्थिक परिस्थिती नाही आहे. त्यामुळं आपण कुणाला असं जे लोकांना अपेक्षित आहे तेवढं मानधन देऊ शकत नाही. तरी त्यातल्या त्यात आपल्याकडे एक स्वयंपाकी काकू आहे ज्या स्वयंपाक बनवतात. मी मुलांची शुश्रूषा आणि त्यांना जे काही व्यावसायिक प्रशिक्षण आहे ते देण्याचा प्रयत्न करत असतो. तर चला मित्रहो, आजचा रविवार असाच आम्ही आमच्या ह्या मुलांच्या कामामध्ये घालणार आहोत. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स बॉक्समध्ये प्रतिक्रिया देऊन नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद. आपला दिवस शुभ राहो.